मधील संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सर्वाधिक ज्या नेत्यांचं नाव येतंय, सत्तेमधले जे 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षापैकी एका पक्षाचे नेते यामध्ये सर्वाधिक अडकलेले आहेत. आणि तुम्हाला ही माहिती आहे, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार. त्यांचे केसचे त्या ठिकाणी तालुका प्रमुख त्यामध्ये चाटे कोण नावाचे ते सुद्धा त्यामध्ये कटामधून अडकलेले आहेत. आणि धनंजय मुंडेचं तुम्हाला माहितीच आहे. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर ते आले त्या ठिकाणी त्यांच्या देशमुख कुटुंबियांना भेटले. मात्र जाताना मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या संतापाचा त्यांना सामना करावा लागला. आणि त्यांची मागणी एकच होती की तुम्ही धनंजय मुंडे यांची हकालपट्टी का करत नाहीये. आणि त्यांची मागणी आता अजितदादा यांचं म्हणणं असं आहे की त्यांची मागणीचा विषय सोडा, मात्र विरोधकांची मागणी यामध्ये राजकारण आहे. आता विरोधकांचा आपण समजू शकतो, पण ज्या पद्धतीमध्ये धनंजय मुंडे हे सगळं घडल्यानंतर होय कराड माझ्या जवळचाच माणूस आहे आणि हे काही मी नाकारत नाही, हे ते मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारचं ते स्टेटमेंट करतात. आणि साहजिकच त्यांच्या या स्टेटमेंटमुळे तपासावर परिणाम होऊ शकतो. कारण एखादा कॅबिनेट मंत्री खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आरोपी आणि ज्यांचं कनेक्शन 302 जुळलेलं आहे तो माझ्या जवळचा आहे असं म्हटल्यानंतर नक्कीच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावर त्याचा दबाव पडतो. पण आपला मुद्दा वेगळा आहे. आपण जे या ठिकाणी सांगितलंय की सगळेच उद्धव ठाकरे नसतात. आपल्याला माहिती आहे की 1-2.5 वर्षच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण त्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी असे काही निर्णय घेतले होते की जे आज घेणं गरजेचं असताना त्या ठिकाणी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी पळ काढताना दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे की ठाकरे मुख्यमंत्री असताना एक मॅटर झाला होता, खूप गाजला होता, आणि तो म्हणजे पूजा चव्हाण. त्या ठिकाणी ती आत्महत्या वगैरे होती, मात्र ती आत्महत्या नसून तो एक मर्डर आहे असा आरोप केला होता. आणि आरोप करणारे त्यावरून रान उठवणारे जे नेते होते ते होते भारतीय जनता पक्षाचे, अर्थातच चित्राताई वाघ. चित्रा वाघ यांनी त्यावेळेस ठाकरेमध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असलेले संजय राठोड यांच्या विरोधात अक्षरशः वातावरण पेटवलं होतं. दररोज जवळपास 1 महिनाभर दररोज ते पत्रकार परिषदा घ्यायचे आणि त्यामुळे कुठेतरी एक दबाव मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला. आता खरं तर आताच्या पद्धतीप्रमाणे उद्धव ठाकरे हेही त्यावेळेस असं म्हणू शकले असते की विरोधकांची मागणी हे एक राजकारण आहे, पूजाला न्याय द्यायचा हा एक विषय वेगळा आहे, विरोधकांना राजकारण करायचं असेल तर करू द्या, मी सुद्धा त्यांना राजकीय उत्तर देईल. आजच्या घडीला ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना असा प्रश्न विचारला जातो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, तर फडणवीस असं म्हणतात की संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणं महत्वाचं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा महत्वाचा आहे. मुंडेचा राजीनामा घेतला म्हणजे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असं काही आहे का, असा उलट प्रश्न ते पत्रकारांना विचारतात. अशाच प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे यांना घेता आली असती. मात्र हे सगळं असं वातावरण पाहता उद्धव ठाकरे यांनी अतिशय मोठा आणि रिस्की निर्णय, रिस्की हा शब्द यासाठी वापरला गेला आहे कारण संजय राठोड यांचा प्रश्न खूप मोठा आहे. बंजारा समाजाचे ते नेते आहेत आणि ते किती मोठे आहेत हे एवढा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर सुद्धा ते पुन्हा निवडून आले. म्हणजे त्यांच्या पाठीमागे जो समाज आहे तो समाज आपला नेता काय करतो, किती नीतिमत्ता वगैरे, चांगलं काम वाईट काम, याही पेक्षा तो आपल्या जातीचा आहे फक्त एवढाच विचार तो समाज करतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्याला पुन्हा 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 निवडून आणतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कुठेतरी वेळ मारून नेता आली असते, मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि संजय राठोड यांना सरळ घरचा रस्ता दाखवला. हा सगळा इतिहास आहे आणि तो तुम्हाला माहिती सुद्धा आहे. मात्र आजच्या घडीला प्रश्न एकच पडलाय, तो म्हणजे अजितदादा पवार हे धनंजय मुंडे यांना का वाचवतायत. आता कालपासून एक अशी चर्चा झाली आहे, प्रफुल्ल पटेल वगैरे थोडं स्टेटमेंट असं देत आहेत की नाराजी आहे हो असं तसं. आणि ज्या बातम्या आता येत आहेत की महायुतीचे नेते हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना कराड प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळता आलं नाही आणि त्यामुळे गुन्हेगार माझाच आहे, माझ्या जवळचाच आहे, अशा प्रकारचं खुलेआमपणे स्टेटमेंट वगैरे यावरून थोडीफार नाराजी आहे. पण मग विषय इथेच येऊन टपतो की अजितदादा धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही. एकीकडे अजितदादा मोठ्या स्टाईलमध्ये असं सांगतात की आपल्या कामाची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे, एकदा निर्णय घेतला म्हणजे देखता आणि तोही तोंडावर आपला असतो, अशा प्रकारचं त्यांचे स्टेटमेंट बऱ्याचदा व्हायरल होत असतात. मग आता असं काय अडतंय की अजितदादा हे धनंजय मुंडे यांना राजीनामा दे असं सांगू सुद्धा शकत नाहीये.
आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी काहीच नीतिमत्ता दाखवून तुमच्यावर आरोप होतोय, तुम्ही घरी बसा अशा प्रकारचा निर्णय घेतला, तो निर्णय ना तर देवेंद्र फडणवीस घेतील ना अजितदादा घेतील. आणि यावरून मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसानं राजधर्माचं पालन करणं अपेक्षित असतं असं जे म्हटलं जातं ते आता होत आहे की नाही हे तुमच्या समोर स्पष्ट आहे. बाकी या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.